हे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव तालुक्यात तांदळाचा काळा बाजार तेजीत, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। शेवगाव तालुक्यात सध्या तांदळाचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार सुरू असल्याचे गंभीर आरोप होत असून याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेतून केला जातोय। रेशन दुकानांमधील तांदूळ तसेच इतर धान्य मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या साठवून त्याचा काळा बाजारात व्यापार केला जात असल्याचे चित्र समोर येत आहे। तालुक्यातील विविध भागांमध्ये संध्याकाळनंतर गाड्या येऊन तांदळाचा साठा दुकानातून तसेच जैन गल्ली, बाजारतळ, मोची गल्ली इथून केला जात असल्याचं नागरिक सांगतायत। हा मिरी रोड येथे पत्र्याच्या शेडमध्ये जमा करण्यात येत आहे। साठा पुढे इतर जिल्ह्यांमध्ये विशेषतः मराठवाडा जिल्ह्यात पाठविला जात असल्याचीही चर्चा आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या गैरप्रकारांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या संपूर्ण प्रकरणात व्यापारी आणि काही अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत असून विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचं बोललं जातं। सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या अशा प्रकारे होत असल्यानं गरजू लोकांवर अन्याय होत आहे। या गंभीर प्रकाराची तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे। प्रशासनानं याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लत, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।